नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे उपवासाची मिसळ. उपवासाची मिसळ करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघू. इथे आपण साबुदाण्याची खिचडी घेतलेली आहे. इथे दाण्याचं कूट, ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि दही घालून आपण एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आपण याचा कट तयार करणार आहे मिसळीचा. त्यानंतर बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे. साबुदाणा आणि बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे. हा दुसरा उपवासाचा चिवडा घेतलेला आहे आपण. त्यानंतर शिंगाड्याची शेव, तूप लागणार आहे आपल्याला आणि गार्निशिंग करता आपण इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत. उपवासाची खिचडी आणि बटाट्याची भाजी तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. सगळ्यात आधी आपण इथे गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. आपण आता यामध्ये मिसळीचा जो कट असतो म्हणजेच उपवासाची आमटी आपण इथे करणार आहोत. त्यासाठी आपण 1 चमचा तूप यामध्ये घालायचं आहे. मध्ये आपण पाव चमचा जिरे घालून घेऊ. तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही तिखट खात नसाल उपवासाला तर तुम्ही नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आता आपण यामध्ये हे मिश्रण जे तयार केलेलं आहे कटाचं ते घालून घेऊ. तर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तीन ते 4 वाट्या पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. आता या आमटीला आपण चांगली उकळी येऊ देऊ. यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. सेंदव मीठ यामध्ये घातलेलं आहे. चवीपुरती साखर घालायची आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी आणायची आहे. आमटीला चांगली उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करून देऊ. आता आपली मिसळची सगळी तयारी झालेली आहे. आता मिसळ कशी सर्व करायची ते आपण बघू. सगळ्यात आधी आपण इथे ही साबुदाण्याची जी खिचडी केली आहे ती या बाउलमध्ये घालून घेऊ. आता बटाट्याची ही जी भाजी केलेली आहे ती आपण यावर घालून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. जी उपवासाची आमटी आपण केलेली आहे ती आपण यावर घालून घेऊ. आता यावर साबुदाण्याचा चिवडा आपण घालणार आहे. आता उपवासाचा चिवडा घालून घेऊ आपण यावर. आता शिंगाड्याची शेव घालायची. तुम्ही यावर वेफर्स बटाट्याचे घालू शकता, आवडत असेल तुम्हाला तर. आता पुन्हा आपण ही उपवासाची आमटी जी आहे ती थोडी यावर घालून घेऊ. आता वरून थोडे डाळिंबाचे दाणे आपण याच्यावर घालून घेऊ. आपली मस्त अशी चमचमीत उपवासाची मिसळ खाण्यासाठी तयार आहे. या उपवासाला तुम्ही ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.